नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबई गोठवली गाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख तसेच माजी नगरसेवक M.K. मडवी यांच्या निवासस्थानी मोठ्या धूमधडाक्यात गणरायाचे आगमन झालेले आहे. यंदाच्या वर्षी युवा सरचिटणीस व माजी नगरसेवक करण मडवी यांच्या हस्ते गणरायाची स्थापना करण्यात आली. यंदाचे 55वे वर्ष असून गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी सहकुटुंब सहपरिवारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. विशेष म्हणजे यावेळी माजी नगरसेविका विनया M.K. मडवी, समाजसेविका तेजश्री करण मडवी तसेच संपूर्ण मडवी कुटुंब विशेष उत्साहात होते. हे गणराया तुझी मूर्ती साजरी, देवा करुणा करा. तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा. आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो. आज वाजत गाजत आमच्या घरात आले हो गणपती आले. सण साजरा झाला आज खरा, घरात गणपती आले. आज वाजत गाजत आमच्या घरात आले हो गणपती आले. सण साजरा झाला आज खरा, घरात गणपती आले. सरे गरे गरे रे बगरे सरे बरे रे सरे सरे गरे गरे रे बगरे सरे बरे रे नि सा सरे गरे गरे सरे ग बगरे रे सरे सरे कसा बगा निबा सरे रे. हे देवा आम्ही तुझी लेकरे, सांभाळ तू मोरेश्वरा. चरणी तुझ्या मागणे कहे राहो कृपा लंबोदरा. हे गणनायका सिद्धी विनायका, गौरी तनया गणराज मोरया. तुझ्याच पावले जग आनंदले, मंगल मूर्ती मोरया. यारे नाचू चला गाऊ चला, बेधुंद बेभान हो. आज वाजत गाजत आमच्या घरात आले हो गणपती आले. सण साजरा झाला आज खरा, घरात गणपती आले. ओ हे गणराया तुझी मूर्ती साजरी, देवा करुणा करा. तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा. गणपती बाप्पा तुझ्या दर्शनात आनंदी आनंद हो. सा 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 नि सा प नि सा ग रे सा ग म प म ग म प नि सा. वाजत गाजत आमच्या घरात आले हो गणपती आले. आज गणेश चतुर्थी आहे. तर आज मी सर्वप्रथम सर्व नवी मुंबईकरांना आणि ऐरोलीकरांना मडवी कुटुंबातर्फे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आमच्या घरी सुद्धा 10 दिवसाचे गणपती आहेत. हा 55 वर्षे झाले आहेत घरी गणपतीला. आणि आमच्या करण मित्र मंडळ स्वामी समर्थ मंडळ पुरस्कृत गणरायाचं सुद्धा सार्वजनिक उत्सव मंडळामध्ये आगमन झालेलं आहे. तिथे मी सुद्धा सर्वांना नवी मुंबईकरांना आणि ऐरोलीकरांना तिकडे सुद्धा तुम्ही दर्शनाला यावं अशी तुम्ही विनंती करतो. आणि घरी सुद्धा तुम्ही दर्शनाला यावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. नवी मुंबईकरांतील प्रत्येक घरामधले प्रत्येक लोकांचे जे स्वप्न आहेत गणपती बाप्पा पूर्ण करो अशी मी गणपती बाप्पा त्यांनी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया. गेली 49 वर्ष आमच्या घरी बाप्पा या ठिकाणी बाप्पाचं आगमन होतोय. आणि त्या निमित्तानं आज पुऱ्या महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशामध्ये हा गणपती बाप्पाचा हा उत्सव गणेश
गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. मी आमच्या वंदनीय हिंदू सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे, आमचे पक्षप्रमुख वंदनीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब, आमच्या शिवसेना पक्षातर्फे माझ्या तमाम नवी मुंबईकरांना आणि जनतेला गणेशोत्सवाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व गणेश भक्तांना आणि सर्व नागरिकांना मी आमच्या मडवी कुटुंबियातर्फे, आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबतर्फे आणि आमच्या पूर्ण वॉर्डतर्फे गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा देते. आणि खरोखर खूप आनंद होतोय. दरवर्षी बाप्पा आमच्या घरी आगमन होतोय 10 दिवसासाठी. आणि आमचं जे मंडळ आहे करण मित्र मंडळ व स्वामी समर्थ मित्र मंडळ ऐरोली सेक्टर 7 इथे आगमन झालेलं आहे. आणि खरोखर मला खूप आनंद होते सांगायला की प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं की देशामध्ये आदरणीय लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता गणपती बाप्पाच्या जे आपण बोलतो की गणेश चतुर्थीचे कार्यक्रम आज संपूर्ण ठिकाणी घरोघरी प्रत्येक गल्ली प्रत्येक मंडळामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आणि आपण गणपती बाप्पाला विघ्नहर्ता पण बोलतो. तर मी एवढंच बोलते की आपल्या देशावर, आपल्या राज्यावर, आपल्या नवी मुंबईवर, आपल्या ऐरोलीवर कुठल्याही प्रकारचे विघ्न कधी येऊ नये अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. आणि त्याचबरोबर आमच्या घरीही 10 दिवसाच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आज आमच्या बाप्पाला 55 वर्ष पूर्ण झालेलं आहे. सर्व जे नागरिक आहेत, आमचे सर्व स्नेही आहेत, सर्व जे आमच्यावर प्रेम करतात त्यांना मी आमंत्रण करते की आमच्या घरी 10 दिवस गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी आमच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी यावे आणि सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर्य आणि उत्तम आरोग्य लागो अशी देवाजवळ मी प्रार्थना करते गणपती बाप्पाजवळ. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.